नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे। शेतकरी मित्रांनो, हल्ली आपल्या सोयाबीन तसेच इतर पिकांचे उत्पादन दिवसेंदिवस घटत चालले आहे। तर याचं प्रमुख कारण म्हणजे जमिनीचा सेंद्रिय कर्ब दिवसेंदिवस कमी होत आहे। तर तो सेंद्रिय कर्ब कसा वाढवायचा हे आधी सुरुवातीला समजावून घेऊया। उन्हाळ्यात जमिनीची नांगरणी केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपापल्या परीने शक्य असेल त्या पद्धतीने 6 ते 8 टन एकरी सेंद्रिय खत किंवा शेणखत आपल्याला टाकायचं आहे। त्याच पद्धतीने आपण 2 ते 3 टन गांडूळ खत टाकू शकतो, 2 ते 3 टन कोंबड खत, 2 ते 3 टन ऊसाची मुळी। त्याच पद्धतीने हे शक्य नसेल, जर आपल्याकडे ऊस असेल, खोडवा जर मोडायचा असेल तिसरा चौथा, तर त्याचं पाचट आपण पाचट कुटीच्या साहाय्याने पाचट कुटी करायची आहे, रोटर करून गाडायचं आहे। तर बघा 1 एकर ऊसापासून देखील आपल्याला 6 ते 8 टन पाचट मिळतं, म्हणजे सेंद्रिय खत मिळतो। त्याच पद्धतीने ऊसाचा खोडवा राखायचा असेल तर 2 वर्ष 3 वर्ष आपण पाचट एकाडे करायचा आहे। त्यानुसार देखील आपण आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवू शकतो। तर ह्या अनेक पद्धती आहेत। त्याच पद्धतीने बघा, आपण रब्बी सीझन संपल्यानंतर ताक किंवा डेंच्या यासारखी हिरवळीची पिकाची लागवड करून देखील आपण त्याला योग्य स्थितीमध्ये म्हणजेच फुलोरा अवस्थेत चालू झाल्यानंतर 40 ते 45 दिवसाच्या दरम्यान आपण त्याला गाडून टाकायचं आहे, जेणेकरून आपल्या जमिनीला एकरी 6 ते 8 टन सेंद्रिय खत मिळणार आहे। तर ही उन्हाळ्यात जी कामं तुम्ही करणार आहात, नांगरणी असेल, वेगवेगळे खतं टाकणं असेल, त्याच पद्धतीने 2 ते 2.5 महिने जमिनीला तापवणं असेल, तर बघा ह्या पद्धतीमुळे तुमचं काय होणार आहे, सेंद्रिय कर्ब वाढणार आहे। त्याच पद्धतीने उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढणार आहे, गांडुळाची संख्या वाढणार आहे। तर पहा, उन्हाळ्यामध्ये ही मशागतीची कामं तुम्हाला करायची आहेत। सेंद्रिय कर्ब वाढवल्यामुळं आपलं 2 क्विंटल उत्पादन वाढणार आहे। जर आपल्याला सोयाबीनचं चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे माती परीक्षण करणं गरजेचं आहे। सगळ्यात महत्वाचं बघा काय करायचंय, शेवटची पाळी मारून पेरणी करायच्या आधी सोयाबीनला आपल्या बेसल डोस देणं महत्वाचं आहे। तर सोयाबीनला बघा, गव्हर्नमेंटनं देखील आपल्या शासनाने सांगितलं आहे, सोयाबीन हे तेलवर्गीय पीक आहे। तर बघा, सोयाबीनला गंधकाची जास्त आवश्यकता असते। एकरी 15 ते 20 किलो जर गंधक वापरलं तर एकरी उत्पन्नात 20 ते 25% पर्यंत वाढ दिसून आलेली आहे। तर हे जे आपल्या विद्यापीठात देखील प्रयोग झालेले आहेत। तर पहा, मी तुम्हाला सांगणार आहे बेसल डोस कसा टाकायचा। जर तुमच्याकडे पाण्याची सोय असेल तर बघा ह्या पद्धतीने तुम्हाला बेसल डोस टाकायचा आहे। 1 एकर क्षेत्रासाठी 2 ते 3 बॅग आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट खत घ्यायचं आहे। त्याच पद्धतीनं मी तुम्हाला काय खताची नावं सांगणार आहेत, ती पोते बघा, 1 ते 2 बॅग ती तुम्हाला खत घ्यायचं आहे। जसं 20-20-0-13 आहे, 12-32-16 आहे, 10-26-26 आहे, DAP आहे, 14-35-14 आहे। तर आपल्या जमिनीच्या माती परीक्षणानुसार सांगितलेलं ग्रेडचे 1 ते 2 बॅग घ्यायचं। त्याच्यामध्ये बघा 10 किलो तुम्हाला दाणेदार गंधक म्हणजेच बेन्सल मिक्स करायचं आहे। पेरणी करत असताना बघा तुम्ही नंतर आपल्या माती परीक्षणानुसार तुम्हाला सांगितलेली जी खत आहेत 20-20-0-13, 12-32-16, DAP, 14-35-14, 10-26-26 ह्याच्यापैकी कोणतेही 2 ग्रेड तुम्ही एकत्रित मिक्स करून तुमचा पेरताना पेरणी करू शकता। त्यासोबत तुम्हाला 10 किलो बेन्सल वापरायचं आहे। तर या पद्धतीनं बेसल डोसचे आपण निवड करू शकता। या पद्धतीनं आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे। बाकी खताच्या जी फवारण्या आहेत, आपण विद्राव्य खताच्या फवारण्या आपण फवारणीद्वारे देणार आहात। शेतकरी मित्रांनो, कमीत कमी खर्चामध्ये आपल्या शेतीचं आरोग्य चांगलं ठेवून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी आजच सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोके यांच्याशी संपर्क साधा। धन्यवाद।